सकाळी सगळी कामं उरकून पटकन इथं कांदा शिजवायला घेतला, कारण की आज चटणी मिसळायची होती. या दोघींना झोपवल्याशिवाय तर माझी काही ती कामं होणार नव्हती. त्यासाठीच पहिला कांदा शिजवून म्हणलं गार करत ठेवू, म्हणजे बाकीचे कामच नंतर करता येईल. हा झोला घेतल्यापासून थोडी तरी माझी कामं पटापट होत आहेत, कारण की शियाला खाली सोडलं की कामं होत नाही. ह्यामध्ये टाकलं की आमच्या मॅडम गप खेळत बसतात. आता ह्या लाडूनं म्हणलं डब्यात काय आणलं, पिशवीत हातात अडकून आलेली. तर यामध्ये शिरा होता, जो की काल हनुमान मंदिरात थोडा छोटासा कार्यक्रम होता, त्यासाठीच बुवानं पाठवलेला. मग तो गरम करून ह्या दोघींना नाश्त्यालाच चारला. ह्या दोघींना खिमटी वगैरे चारून आंघोळ वगैरे घातली. शियाला आंघोळ घातली की आमची शिया मॅडम तर झोपतातच लगेच. शियाला आंघोळ घालून झोपवली. लाडूला आंघोळ घालायची होती, त्याआधी म्हणलं बाकीची राहिलेली कामं उरकून घेऊ. ती कामं उरकून तिलासुद्धा आंघोळ घालून झोपवलं. आता माझा चेहरा तर इग्नोर करा, कारण की ह्या दोघींच्यात मी आवरणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. असो, मग त्यानंतर मसाला करायला घेतला आणि मी फर्स्ट टाईमच हा मसाला करणार होती, म्हणजे मी चटणी मिसळणार होती. याआधी मी आयुष्यात चटणी कधी केली नाही आणि मिसळलीसुद्धा नाही. ही फर्स्ट टाईम होती, पण एवढी छान मिसळली गेली आहे, एवढी छान चवीला झालेली ना, खरंच आय प्राऊड ऑफ मी. खरंच खूप छान झालेली. असो, त्यानंतर मग चटणी मिक्स करून आहे ना गार करत ठेवली, कारण की गरम भरायचे नसते असं म्हणतात. आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन म्हणजे बुवा आणि बाई आहेत बरं का. असं त्यानंतर मग संध्याकाळी इथं तूप कडवायला ठेवला, आणि या दोघी मैत्रिणी आता भेटल्यात म्हटल्यावर धिंगाणाच असणार आमच्या घरात. उद्या छोटासा कार्यक्रम आहे, त्यासाठीच म्हणजेच आद्विकाच्या मावशीचा कार्यक्रम आहे, त्यासाठी ती आज आलेली. आणि यांच्या कालव्यानं शियासुद्धा उठलेली. मग शियासुद्धा त्यांच्या खेळात त्यांच्याबरोबर सामील झालेली. चौघं खेळत आहेत तर खूप छान वाटलं, कारण की असं तर लाडूबरोबर कोण खेळायला नसतं, पण ही दोघं आली की मज्जा येते.